सच्चिदानंद सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय। आज महाशिवरात्र सर्वांना माहित आहे, उपवास सर्वांना माहित आहे, फराळाचं पोट भरून सर्वांनी केलं, बरोबर आहे। तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी काय असतो? अंधार। भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी अंधाराच्याही पलीकडे आहे आणि उजेडाच्याही पलीकडे आहे, असं माझं स्वरूप आहे। मग अंधाराच्या पलीकडे भगवंत आपल्याला डोळ्यानं अमावास्येच्या दिवशी दिसतो, तो अंधार, त्याच्या कितीतरी पटीनं अंधाराचं स्वरूप भगवंताचं आहे, बरोबर आहे। आणि उजेड सहस्र कोटी म्हणजे हजारो कोटी सूर्याचा प्रकाश एकीकडे आणि ते स्वरूपाचा प्रकाश एकीकडे भगवंताचा। तर अशा प्रकारे म्हणून आपण या दिवशी शिवरात्रीचा उत्सव साजरा करतो। तर वास्तविकता हा अमृत अनुभव म्हणजे अमृतच आहे। अमृत अनुभव हा अमृतच आहे, बरोबर आहे। मग त्या अमृताचा म्हणजे पुन्हा मरायचं काम नाही, म्हणजे अमृत जो मरतच नाही त्याला अमृत म्हणतात, आणि तो हा अमृत अनुभव आहे। हा अमृत अनुभव ऐकलं की मरायचं कामच नाही, याचा अर्थ काय? पुन्हा जन्माला यायचं कामच नाही, बरोबर आहे। तर आपलं अमृतानुभवामधलं पहिलं प्रकरण आणि त्याच्यामधला आपला हा 36वा श्लोक चालू होता, अर्धा झाला, अर्धा राहिला, त्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। पहा काय सांगितलेलं आहे, परमात्मा किंवा पुरुष तो इतका मंद आहे, म्हणजे सामान्य स्वरूपाचा आहे, म्हणून तो प्रकृतीच्या साह्याने विश्वरूप झाला। तो सामान्य मंद म्हणजे सामान्य स्वरूपाचा आहे, पण प्रकृतीच्या मानानं प्रकृतीच्या रूपानं तो काय झाला? विश्वरूप झाला। त्याला विश्वरूप व्हावं लागलं कोणामुळे? प्रकृतीमुळे। आता यावर एक दृष्टांत असा की एक विरक्त महात्मा, आता हे सर्वांना समजेल, बोलायचं नाही कोणी, एक विरक्त महात्मा म्हणजे त्याला जगाची किंमत नव्हती, नातेवाईकाची किंमत नव्हती, काही विरक्त होता, एवढा विरक्त होता की जग नाहीच या पद्धतीने तो वागायचा। एक विरक्त महात्मा नेहमी आपल्या स्थितीमध्ये राहत असे, नेमका आपल्या स्वस्वरूपामध्ये तो स्थित राहत असे, त्याला काही कोणाचं घेणं देणं नव्हतं, बरोबर आहे। कारण तो काय होता? अतिशय विरक्त होता, तो खात नव्हता, पीत नव्हता, वस्त्र देखील अंगावर ठेवत नव्हता, असा तो महात्मा होता। कारण जगाची किंमतच नाही, जग म्हणजे त्याच्या दृष्टीनं काहीच नव्हतं। तो महात्मा एका दिवशी सहज फिरत राजधानीच्या गावाला आला, राजधानीचं ठिकाण, बरोबर आहे। जसं भारताची राजधानी दिल्ली, तसं त्या राजधानीच्या ठिकाणी तो आला आणि राजधानीच्या गावात आल्यानंतर तो गावाबाहेर खुशाल लोळून राहिला तो। ही वार्ता कानोकानी राजाच्या कानी पडली की एक महात्मा आला, तो अतिशय विरक्त आहे आणि तो खुशाल मस्त लोळून राहिला तिथं। राजाने प्रत्यक्ष पाहिले, त्या महात्म्याची स्थिती पाहून राजाला असं वाटलं की या
विरक्त महात्म्याला, हा फार मोठा महात्मा आहे, विरक्त आहे, याला कशाची जरूरत नाही, याला आपल्या राजधानीमध्ये आणायचं असं राजानं ठरवलं. बरोबर आहे. हे महात्मे एवढी विरक्त आहे, पण आपल्या महालात येतील. आता विरक्त मनुष्य महालात जाईल काय? राजाच्या महालात जाईल काय? कोणाच्या घरी जाईल काय? पहिले तर खात नव्हता, पीत नव्हता, अंगावर वस्त्र ठेवत नव्हता, कारण तो कसा होता? विरक्त होता. मग याला या राजा म्हणे या महालात या विरक्त पुरुषाला आपण आणायचं कसं? राजा संचित झाला. राजाला दुःख झालं आणि त्या गावामध्ये एक वेश्या राहत होती. कोण राहत होती? वेश्या. तिनं ओळखलं हे की राजाचं काम आपण जर प्रयत्न केला तर आपण त्या विरक्त पुरुषाला राजाच्या महाला राजापर्यंत नेऊन पोचवतो. कोण म्हटलं असं? त्या वेश्यानं म्हटलं. कारण संसारामध्ये जी वेश्या असते हे अतिशय सूक्ष्म नजरेची असते. तिची नजर भरी बारीक असते. कोणता पुरुष कसा आहे, काय आहे, नाही काय, हजारो पुरुष असले ते बरोबर ओळखते, नाही काय, सूक्ष्म नजरेची असते ते. आणि तत्वज्ञानामध्ये ब्रह्मव्यक्त हा सूक्ष्म नजरेचा असतो. संसारामध्ये वेश्या ही सूक्ष्म नजरेची असते, परंतु तत्वज्ञानामध्ये हा जो ब्रह्मव्यक्त आहे हा अतिशय सूक्ष्म नजरेचा असतो. पुढे काय झालं? ती वेश्या राजवाड्यात येऊन राजाला म्हणाली की बा तुमच्या त्या महात्म्याला मी दारापर्यंत, तुमच्या महालाच्या दरवाजापर्यंत आणते. राजाला फार आनंद झाला, कारण राजाला असं वाटत होतं का हे महात्मा आपल्या घरी येतील कसे, नाही काय. तिनं प्रयत्न करतो असं सांगितलं. राजाला मोठा आनंद झाला. नंतर तिच्या महात्म्याजवळ गेली तर महात्मा पडल्या म्हणजे आता पडल्या काय करत होतो? मातीतले खडे तोंडात घालत होता. माती आहे ना, माती घ्यायची तोंडात घालायची, थुकायचं, माती घ्यायची तोंडात घालायची, काही खायचं काही थुकायचं, असं मातीची मग तो तोंडात घालीत होता. परत घरी निघून आली. तिनं पाहिलं की हा महात्मा मातीचे खडे तोंडात घालतो, काही खडे बाहेर टाकतो आणि काही माती खातो. हे तिनं पाहिलं. बरोबर आहे. ती आली निघून. पा कशी सूक्ष्म नजरेची आहे. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला, ज्या वेळेत तो माती खात होता ना महात्मा, विरक्त महात्मा, त्याच वेळेला ती गेली आणि तिने त्या महात्म्याच्या न कळत तिच्यामध्ये साखरेचे बारीक बारीक कण टाकले. कशात? त्या मातीत. आणि दूर उभी राहून ती वेश्या पाहायला लागली हा महात्मा आता माती खातो. मग त्यानं काय केलं? विरक्त महात्म्यानं काय केलं? माती तोंडात घातली. तोंडात घातल्यानंतर त्याला ती गोळी लागली, म्हणजे माती थुंकली आणि खडी आपल्या ते खडी साखरेचे खडे खाल्ले, माती थुंकली. तिला वाटलं आपलं काम झालं आणि ती दूर उभं राहिली. महात्म्यांनी दररोजच्या वेळे जवळ येऊन खडे तोंडामध्ये घातले आणि त्या खडी साखरेचे खडे गिळून टाकावे आणि मातीचे खडे थुंकून टाकावे, हे महात्मा करत होता. तिच्या हे वर्म लक्षात आलं. पुढे तिनं काय केलं की हळूहळू फुटाणे टाकायला सुरुवात केली. त्या मातीमध्ये काय मिसळले? फुटाणे. मग आता फुटाणे जर, मग तो विरक्त साधू काय करेल? माती सोडून देईल आणि काय खाईल? फुटाणे. आता फुटाणे म्हणजे एक प्रकारचं काय आहे? अन्न आहे. कारण तो अन्न खात नव्हता, पित नव्हता, खुलीतलं लोळचं. मग कसं तरी याला अन्न खायचं आणि विरक्तीपासून बाजूला करायचं, हे त्या वेश्येनं सूक्ष्म नजरेने तिनं ओळखलं. अशा रीतीने त्याच्या प्रयत्नाने शेवटी एके दिवशी ते महात्मे म्हणाले, स्वतः तो महात्माच म्हणाला, आता मला भाकरी खाण्याची इच्छा आहे. भाकरी खाण्याची इच्छा काय? कारण तिच्या हातचे काय खाल्ले? पहिले खडी साखर खाल्ली, त्याच्यानंतर फुटाणे खाल्ले आणि त्याला इच्छा झाली. आता म्हणजे पोट हे झालं ना आता की चला बा आता भाकरी खायला हरकत नाही, आणि ती भाकरी घेऊन गेली. पण त्याचे हाती न देता तिने चाळवत हे बा या भाकरी घ्या, भाकरी घ्या, असं करत राजाच्या महालापर्यंत गेली. कोण? ती वेश्या त्या विरक्त पुरुषाच्या राजवाड्यापर्यंत गेली. राजवाड्यात गेल्यानंतर तिचं काम संपलं. काय सांगितलं तिनं? त्या विरक्त पुरुषाला राजवाड्यापर्यंत मी आणते, तिचं काम
संपलं. म्हणजे या ठिकाणी दृष्टांत संपला. तसंच जो परमात्मा मंद इतका सामान्य स्वरूपाचा होता, इतका मंद होता, इतका सामान्य स्वरूपाचा होता की मन आणि वाणीच तो अविषय असा होता. म्हणजे मन आणि वाणीला अविषय होता. म्हणजे मन आणि वाणीला कसा होता तो अविषय होता. परंतु त्याला त्या प्रकृतीने विश्वरूपावर आणले. त्या विरक्त पुरुषासारखा कोण होता? कोण होता? पुरुष आहे का नाही? तो विरक्तच होता. त्याला काही घेणं नाही काय? पुरुषाला काही घेणं नाही काय? काहीच नाही. मग या प्रकृतीनं स्वतः त्याला विश्वरूपाला आणलं. कोण आणलं विश्वरूपाला? मग हे सर्व विश्वरूपाला कोण आणलं? प्रकृतीनं. प्रकृतीनं त्यांना विश्वरूपाला आणलं. समजून राहिलं? जिया चेवविला शिव वेद्याचे बोलले बहु वाढी ते नेश जेऊ घाला जो. आता आजचा विषय थोडासा कसा कठीण वाटेल, पण पाहू आता. कारण समजून सांगणंही कठीण आहे आणि तुम्हाला समजणं सुद्धा महत्वाचं आहे. ज्या प्रकृतीने वेदशास्त्र गुरुच्या द्वारा पुरुषाला जागृत केले. वास्तव आता हे प्रकृतीने काय केलं? वेदशास्त्र संपन्न असा जो गुरु असते त्या गुरुच्या द्वारा त्या पुरुषाला जागृत केलं. भाषा पहा. प्रकृतीनं काय केलं? प्रकृतीनं काय केलं की तो वेदशास्त्र संपन्न कोण आहे? गुरु. कारण गुरुचं म्हणणं त्या परमात्म्याला ऐकावंच लागते, तो कसाही असला तरी. मग ज्या प्रकृतीने वेदशास्त्र गुरुच्या द्वारा त्या पुरुषाला जागृत केलं, म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून दिली. कोणा? आता जोपर्यंत ही प्रकृती आहे तोपर्यंत त्या पुरुषाला तो पुरुष काय होईल? जागृत होईल. काय? ही जी प्रकृती आहे ना, ही प्रकृती असेल तरच तो पुरुष जागृत होईल. आता ही प्रकृतीच नसली आई निर्गुंडे राहणार. मग भगवंताला केव्हा जाणायचं? ज्या वेळेस भगवंताला केव्हा जाणतो पुरुष की ज्या वेळेस प्रकृती हा वेदशास्त्र संपन्न जो गुरु असतो त्या गुरुच्या द्वारा पुरुषाला जागृत करतो. बरोबर आहे? तसे गुरु पाहिले तर किती आहे? किती आहे? काही अंदाज आहे का? पुष्कळशे गुरु आहेत, लागू तितके गुरु आहेत. बरोबर आहे? हा. पण मग तो पुरुष जागृत व्हायला पाहिजे ना, आहे का नाही? गादीवर बसणारा जो असतो गुरु, पहिली गोष्ट वेदशास्त्र संपन्न पाहिजे, अनुभवी पाहिजे, तरच तो त्या पुरुषाला जागी करू शकेल. मग मी म्हणतो इथं जर तो गादीवर बसलेला संत आहे तर त्यानं एवढ्या मोठ्या लोकांना जागृत करायला पाहिजे. म्हणजे स्वस्वरूपाच्या प्राप्तीचा अनुभव आणून द्यायला पाहिजे. मग आणून दिला काय? गादीवरच्या माणसानं. अरे एकाला सांगा, एकाला. त्याचं कारण असं की त्यांचे जे गुरु आहे हे वेदशास्त्र संपन्न असे नसल्यामुळे त्या पुरुषाला ते जागृत करू शकले नाही. भाषा कळली काय? अजून एकच वाक्यावर हे कळली भाषा? लक्षात घ्या. म्हणजे जीवाला ब्रह्मज्ञानाची जागृती प्राप्त होते, म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते, म्हणजे त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. तेव्हा त्या पंचविषयाचे ताट पुन्हा एकदा सांगतो पहा, बाकीचं जाऊ द्या. प्रकृतीने वेदशास्त्र संपन्न सद्गुरूच्या द्वारा पुरुषाला जागृत केले, म्हणजे जीवाला काय होते? ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. मग ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्याला ज्या वेळेस होते त्यावेळेस
ती प्रकृती काय करते, त्याला त्याच्यासमोर पंच महाविषयाचं ताट ठेवते. खा खा, जशी जशी फुटाणे आहे का, हा साखर, खडी साखर, आणखीन काय साखर आहे का नाही. मग हे काय करते, पंचविषयाचे ताट त्या पुरुषापुढे ठेवते. कोणत्या पुरुषापुढे, ब्रह्मज्ञानी पुरुषापुढे, ज्याची ब्रह्मज्ञानाची जागृती झाली त्याच्या पुढे ते काय करते, पंचविषयाचं ताट ठेवते, नाही काय. तेव्हा तो पुरुष वाढणाऱ्या प्रकृतीसह वर्तमान खाऊन तृप्त होतो. मग तो पुरुष काय करतो, प्रकृतीसह, या प्रकृतीसह वर्तमान खाऊन तो तृप्त होतो. म्हणजे कारणास कार्याची निवृत्ती होऊन तो स्वतः एकटाच राहतो. काय पण तेव्हा तो पुरुष जेव्हा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते त्यावेळेस प्रकृती ही पंच विषयाचं ताट त्याच्या पुढे ठेवते. तर असा जो वाढणाऱ्या प्रकृतीसह वर्तमान तो खाऊन तृप्त होतो. म्हणजे कारणास कार्याची निवृत्ती होऊन तो स्वतः एकटाच शिल्लक राहतो. तिथं कारणही नाही आणि कार्यही नाही, तो एकटाच शिल्लक राहतो. ते तत्व फक्त एकटाच शिल्लक राहतं. म्हणजे तो तिच्यामध्ये विरक्त होत नाही. जसं विरक्त होता ना पहिले, सर्वात पहिले साधू कसा होता, सर्वात पहिले विरक्त होता. खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, झोपणं नाही, कुठेही बसायचं, कुठेही खायचं. बरोबर आहे, हे एवढं समजलं. आता तो निजला होता. कोण, तो निजला होता. म्हणजे आत्मस्वरूपाची ज्याला प्राप्ती नाही, म्हणजे तो काय झाला, तो निजला म्हणजे झोपला. आता तो जर झोपला, तो जर निजला तर कार्य कोण करणार आहे, कोण कार्य करणार आहे, प्रकृतीच कार्य करणार आहे. तो निजला होता तेव्हा तिने हे विश्वरूपाचं पक्वान्य तयार करून ठेवलं. तो झोपला आणि या प्रकृतीनं मस्त विश्वरूपाचं पक्वान्य करून ठेवलं की आता तो उठला की त्याला खा, अहो खा, ती म्हणे त्याला. बरोबर आहे. हा, मग तो निजला होता तेव्हा तिने हे विश्वरूपी पक्वान्य तयार करून ठेवले की तुम्ही निजेलाय ना, थांबा मी आत्ता स्वयंपाक करते. आणि तुम्ही उठले की लागे मी खाऊ घालते. आणि तसं नाही खाता, मी तुमच्या तोंडात घाले. कोण म्हणते, हा प्रकृती. नंतर तिने शिवाला जागे केले. पहा, त्या प्रकृतीने शिवाला काय केलं, कसं जागं केलं, विश्वरूपी पंचपक्वान्याचं ताट तयार केलं आणि त्याला काय केलं, जागं केलं. तर ती विश्ववृत्ती व त्याचे उपादान हे तिन्ही त्यानं खाऊनच टाकले. शिवाला जागं केलं तर त्याच्या ठिकाणी असलेली जी विश्ववृत्ती आहे, बरोबर आहे, ही सर्व विश्ववृत्ती म्हणजे संकल्प, विकल्प, वृत्ती जे काय असेल नसेल हे सर्व काय केलं त्यानं खाऊन टाकलं. काय शिल्लक राहिलं, काहीच नाही. त्यानं खाऊन टाकलं सर्व. तिथं प्रकृती नाही, देह नाही, तुम्ही नाही, आपण नाही, जग नाही, काही नाही. आता याचं कारण असं आहे की सामान्य रूपाचे ज्ञान आणि विशेष रूपाचे अज्ञान. घोटाळा. सामान्य रूपाचे ज्ञान आणि विशेष रूपाचे अज्ञान असेल तरच अध्यास होत असतो. जर सामान्य रूपाचं ज्ञान असलं आणि विशेष रूपाचं जर अज्ञान असलं तरच त्या ठिकाणी आभास निर्माण होतो. ते नसते पण आभास निर्माण होतो. उदाहरण इथं उतरले, शुक्तीच्या ठिकाणी रजताचा अध्यास होतो. शुक्ती म्हणजे किंवा सापाच्या ठिकाणी कशाचा, सापाच्या ठिकाणी दोरीचा अध्यास होतो.
आहे साप, आहे दोरी, आहे काय दोरी, पण त्या दोरीच्या ठिकाणी आवाज कशाचा झाला? सापाचा. अरे काहीतरी साप आहे, पण तो साप असतो काय? नाही, ती असते दोरी. तेव्हा तेव्हा शुक्तीचे इदम रूपाने सामान्यता असते आणि या रूपाचे शुक्तीचे विशेष रूपाचे अज्ञान असते. नंतर ते सामान्य ज्ञान विशेष रूपाच्या अज्ञानात क्षोभ करते. पहा पुन्हा सांगतो, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान विशेष विशेष रूपाच्या अज्ञानाला शोभ करते आणि इदम रजतम असा ध्यास त्याला होतो. आणि म्हणून या प्रकृतीने परमात्म्याच्या विशेष रूपाचे अज्ञानात, काय प्रकृतीने परमात्म्याच्या विशेष रूपाचे अज्ञानात, परमात्म्याच्या विशेष रूपाचे अज्ञानात आणि सामान्य रूपाचे ज्ञानात हे जगत निर्माण केले. म्हणजे सामान्य रूपाचं जर ज्ञान असलं तरच जगत निर्माण होते आणि विशेष रूपाचे अज्ञान असलं तर मात्र मग या ठिकाणी परमात्म्याच्या विशेष रूपाच्या अज्ञानामध्ये आणि सामान्य रूपाचे ज्ञानात हे जगत निर्माण कोले. पण हा विशेष रूपाने जागा झाला. कोण? कोण? पुरुष हा विशेष रूपाने जागा झाला. तर प्रकृती सह सारं जगत खाऊन टाक. विशेष रूपानं जर जागा झाला, म्हणजे आता विशेष रूपाने म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. यमुना आहे, ब्रह्मपुत्र आहे, कावेरी आहे, गोदावरी आहे, 10-15 नद्या आहेत. ह्या नद्या कशा आहेत? सामान्य. पुष्कळशा नद्या आहेत, त्या सर्व नद्या कशा झाल्या? सामान्य झाल्या. पण विशेष नदी गंगा. विशेष नदी कशी? गंगा. गंगा ही विशेष नदी आहे. म्हणजे सर्वात जास्त महत्व कोणाला देतो? गंगेला देतो. आणि बाकीच्या नद्या नाही असते, नद्या आहेत पण त्या सामान्य आहेत. बरोबर आहे. पण हा जो विशेष रूपाने जागा झाला, म्हणजे भगवंत ज्या वेळेस तो विशेष रूपाने जागा होतो त्या वेळेस तो प्रकृतीला काय करतो? खाऊन टाकतो. म्हणजे प्रकृतीला खाऊन टाकण्याकरता परमात्म्याचं विशेष रूपानं तो जागा व्हायला पाहिजे. समजून राहिलं? हा. असाच अहंकार आणि बुद्धीचा संवाद झालेला आहे. कसा? अहंकारो नाही, पण याचा अर्थ असा की अहंकार बुद्धीच म्हणतो, अहंकार बुद्धीच म्हणतो परमात्मा झोपलेला आहे. अहंकार कशाचा देऊन कशाचं काय भत्रे म्हणायचे कोण म्हणते? अहंकार. अहंकार काय म्हणतो बुद्धीला? अहंकार बुद्धीला म्हणतो की परमात्मा झोपलेला आहे, झोपू द्या. नाही ना. कोण म्हणतो? अहंकार म्हणतो. कोणाला म्हणतो? बुद्धीला म्हणतो की तो परमात्मा झोपलेला आहे, त्याला तू जागे करू नको. तो जर जागा झाला तर माझा सर्व खेळखंडोबा नाहीसा होईल. म्हणून तो अहंकार असतो. तो परमात्म्याला काय म्हणतो? झोपलेला राहा. कारण मग त्या ठिकाणी अहंकार शिल्लक राहणार नाही आणि बुद्धीही शिल्लक राहणार नाही. आपल्याला चंबू गठोळ घेऊन दुसरीकडे जावं लागेल. तो झोपला ना, झोपू द्या आरामशीर, काही फिकीर करेल. जितका झोपला तितका झोपू द्या. आपण आहेत आम्ही तो बरोबर आहे. म्हणून त्याला तू जागा करू नको. कारण तो जर जागा झाला, कोण? पुरुष जर जागा झाला तर तो अहंकार काय म्हणतो? मी राहणार नाही आणि तूही राहणार नाही. बरं, मी तू राहणार तर नाही, अहंकार राहणार नाही, बुद्धी राहणार नाही, तर हे सारं जगत राहणार नाही. साऱ्या जगाचा त्या ठिकाणी अभाव होऊन जाईल. जग आहे असे कोणी म्हणू शकणार नाही. कारण जगाचा अभाव होऊन जाईल. जगत नाहीच होईल.
जग नाहीसं होईल म्हणजे नाहीसं नाही होणार, जग मिथ्या होईल, म्हणजे जग नाहीच असं समजायचं. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेद्याचे म्हणजे पंचविषयाचे बोने, पंचविषयाचं बोन, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध, हे पंचविषय आहे. या पंचविषयाचे बोने, बोने म्हणजे पक्वान्न, वाढणारी सह त्याने सर्व खाऊन टाकले. पंचविषयाचं जे बोन होतं, जे पक्वान्न होतं, वाढणारी सह त्यानं सर्व काय केलं, खाऊन टाकलं. आणि ज्या खाऊन टाकलं म्हणजे समजलं ना तुम्हाला? पहा, पुन्हा वाचून दाखवतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पंचविषयाचे पक्वान्य वाढणारी सह, कोण वाढलं? बरोबर आहे, समजलं? प्रकृतीनं वाढणारी सह त्याने सर्व खाऊन टाकले. म्हणजे ज्याला मुक्त व्हायचे असेल त्याने तिला खाऊन टाकावे. ज्याला मुक्त व्हायचं असेल ना, त्यानं काय करायचं? तिला पहिले खाऊन टाका, तिला खाऊन टाका आणि याला जागी करा. म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती, आत्मप्राप्ती झाली म्हणजे त्याला देहाचं भान राहत नाही. म्हणजेच काय होते? देहाचं भान राहत नाही, याचा अर्थ असा तो जागृत झाला. म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे, जी बुद्धी आहे, ही सुद्धा नाहीशी झाली. एवढंच नाही तर सर्व विश्वच त्याच्या मानानं मिथ्या आहे, खोटं आहे. केव्हा तो जागा झाला तेव्हा, म्हणजे त्याच्या ठिकाणी अहंकार शिल्लक राहतच नाही, अहंकार नाही, अज्ञान नाही, अविद्या नाही, काही शिल्लक राहत नाही. तो जागा झाला तेव्हा. आणि म्हणून ज्याला मुक्त व्हायचं असेल त्यानं काय केलं पाहिजे? तिला खाऊन टाकलं पाहिजे. मग आता त्यानं तिला खाऊन टाकलं की नाही? आली पंचायत. त्यानं तिला खाऊन टाकलं की नाही? अरे बोला ना, अरे बोला ना. त्यानं तिला खाऊन टाकलं की नाही? म्हणजे त्या पुरुषानं त्या प्रकृतीला खाऊन टाकलं की नाही? आता आपण मलकापुरात घेऊन राहिलो का सत्संग? कुठे घेऊन राहिलो? इथं घेऊन राहिलो. जे अनुभवी आहे त्यांच्यामध्ये हा सत्संग आपण घेऊन राहिलो. आणि म्हणून हा मी प्रश्न तुम्हाला विचारतो, त्यानं तिला खाल्लं की नाही? प्रकृतीनं पुरुषाला खाल्लं की नाही? मग आता हुशार, बरोबर आहे. असे जर साधक असले, बरोबर आहे, तर इथं बसणाऱ्याला आनंद होतो, त्याला वरचढ आहे आपल्यापेक्षा, आहे का नाही? म्हणजे कोण खाल्लं? प्रकृतीनं खाल्लं. कचरा उलट सुलट होऊन राहिलं. आहे खरोखर हुशार आहे, सर्व हुशार आहे बरं. हा, कोण खाल्लं? पुरुषानं खाल्लं. कोणाला खाल्लं? प्रकृतीला खाल्लं. बरोबर आहे. मग ज्याला मुक्त व्हायचं असेल त्यानं काय असं व्हायला पाहिजे. जीव स्वर्ग वैकुंठात कुठेही गेला तरी ती राहतेच. समजा आता जीव आता हे देह सोडला, तो स्वर्गात जाऊ का वैकुंठात जाऊ का कुठेही जाऊ ना, तो सप्त पाताळात जाऊ का, तिकडे किती कुणीकडे फिरला तरी मात्र ती असतेच. देह असतो. स्वर्गात गेलेल्यांना देह आहे की नाही? वैकुंठात गेलेल्यांना देह आहे की नाही? कैलासात गेलेल्यांना देह आहे की नाही? खाली पाताळात गेलेल्यांना देह आहे की नाही? अहो, देह हा आहेच. तुम्ही स्वर्गात जा का वैकुंठात जा का कैलासात जा, कुठेही जा, देह आहे जीवाला. तुम्ही कुठेही गेले तरी ती सोबती आहेच, ती राहतेच. मग वेदांत शास्त्रामध्ये मात्र श्री गुरुच्या कृपेने तिच्यासह सर्व खाऊन टाकता येते. वेदांत शास्त्रामध्ये गुरुच्या कृपेनं तिच्यासह सर्व खाऊन टाकल्या जाते. म्हणजे प्रकृती खाऊन टाकल्या जाते. प्रकृतीच्या ठिकाणी जो पंचविषय आहे किंवा अहंकार आहे, बुद्धी आहे, काय जे काय असेल नसेल, हे सर्व ते काय करते? खाऊन टाकते.
कोण खाऊन टाकते? कोण खाऊन टाकते? पुरुष. कशामुळे? कोण कसे खाऊ घालते? की गुरुच्या कृपेने. गुरुची कृपा झाली, त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. पण वेदांत शास्त्रामध्ये गुरुच्या कृपेने तिच्यासह सर्व खाऊन टाकले. सर्व खाऊन टाकलं म्हणजे शिल्लक काही ठेवलं नाही. पण जर सूक्ष्म नजरेची जर वेश्यासारखी असली तर आला प्रश्न. तसं व्हायला नको. म्हणून साधकानं सावधान राहायला पाहिजे. कळलं? हा, म्हणजे नामस्मरण करायला पाहिजे. आपलं प्रबोधा सर्वेकडे आहे की नाही, मग चालू ठेवायला पाहिजे, हे करायचे नाही. म्हणून आपल्याला जागे व्हा असं तुकाराम महाराज सांगतात. काय? जगजोगी जाग जागे बोलती. जगजोगी जाग जागे बोलती, तुकाराम महाराज म्हणतात. जोगी म्हणजे महात्मे. जो जोगी असतो तो कोण असतो? महात्मा असतो. पण हे गावातले जोगी नाही, हे जोगी नाही. सद्गुरूला जोगी म्हटलेलं आहे, महात्म्यांना संतांना जोगी म्हटलेलं आहे. जोगी तर लागू तितके येतात फिरत काय काय मागतात? पैसे. ते काही पितकूट काही घेत नाही. त्याला काय पाहिजे? पैसे पाहिजे. जाऊ द्या, नाही काय? आणि आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे? जोगी म्हणजे महात्मे. पण हे गावातले जोगी नाही, देशातले जोगी नाही, राष्ट्रातले जोगी नाही, तर जगाचे जोगी आहे. जगाचे जोगी आहे. जगाचे जोगी आहे. संत हे जगाचे जोगी आहे. म्हणून ते संत काय सर्वांना काय सांगतात की बाबा रे जागे व्हा आणि आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या, म्हणजेच तुम्ही जागे व्हा. संत सांगतात. म्हणून तुकाराम महाराजांना सांगितलं जागे व्हा. जागे झाले तुम्ही, काय होईल? जागे व्हा. जागे झाले तुम्ही, स्वरूपाची ओळख झाली, आत्मस्वरूपाची ओळख झाली, काय होईल? अरे समजा झाले जागे, काय होईल? जागता जग देव, म्हणजे जगच देव होईल. म्हणजे जगच देव होईल. म्हणजे सर्व काय होतील? आणि अनायसे सर्व देव आहेत का नाही म्हणायची सोय नाही. मग तो आस्तिक असो नास्तिक असो कसाही असला तरी त्या जोगीच्या मानानं, त्या महात्म्याच्या मानानं, संताच्या मानानं सर्वजण कोण आहे? देव आहे. बरोबर आहे? हा, देव जग होतो. भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे तोच होऊन जातो. असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी परिणामवाद सिद्ध होतो. देव जग होतो असं जर म्हटलं तर परिणामवाद सिद्ध होतो. पहा, देव जग होतो तर इथं परिणामवाद सिद्ध आला. परिणाम आला त्या ठिकाणी, म्हणजे जग देव झाला. वास्तविक पाहता देवाच्या ठिकाणी जग, देवाच्या ठिकाणी जग म्हणजे इथं परिणाम आला, व्यवहार आला, भेद आला. बरोबर आहे? आणि जग देव आहे हे म्हटले तर विवर्तवाद सिद्ध होतो. पहा, देव जग आहे असं म्हटलं तर परिणामवाद. देवाला जर आपण जग म्हटलं, आता या पोकळीमध्ये काय ओतप्रत तो भरलेला आहे. आता या पोकळीला आपण जर देव म्हटलं हा तर परिणामवाद आला. तुमच्या आमच्यामध्ये काय आहे ना देव? मग तुमच्या आमच्यात जर देव आहे, बरोबर आहे, तर तो परिणामवाद झाला. म्हणजे तिच्यामध्ये व्यवहार आला. अरे तुमच्यामध्ये
तुमच्यामध्ये देव आहे म्हणून तुम्ही कार्य करता. घरून इथपर्यंत आले की नाही ना, काय डोळे हात पायाला जाता येता उठता बसता, आहे का नाही? आहे का नाही? म्हणजे तो कोणता वाद झाला? परिणामवाद झाला. देव जग आहे होतो म्हटले तर परिणामवाद सिद्ध होतो, आणि जग जग देव आहे म्हटलं तर विवर्तवाद. अर्थात तुकाराम महाराज म्हणतात, जग देव होतो, जग देव होतो पण जागता. देव जग होतो, देव जग होतो काही हरकत नाही, कारण त्याच्याशिवाय काही नाही, पण जागता. जग देव होतो पण जागता. त्यानं जाणलं तर येथे जागणे म्हणजे स्वरूप साक्षात्कार. जागणं म्हणजे स्वरूप साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान, तत्वज्ञान. म्हणजे जागणे म्हणजे काय? स्वरूप तो जागला. खरं खरं तुम्ही जागले. खरं म्हणजे तुम्ही जागले. तुम्ही जागले म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव आला म्हणून तुम्ही जागले. जग जागलं काय? मग का होता जग जागलं काय? त्याला जागणं कशाला म्हणणं माहीतच नाही. तू झोपेतून उठवलं, जागवलं, फुकट जागवलं तू, नाही काय? म्हणजे असं जागणं हे जगाला माहीत आहे, बरोबर आहे, पण स्वरूपाच्या प्राप्तीनंतर जे जागणं ते मात्र अलग आहे. स्वरूप साक्षात्कार होणं म्हणजे खरं खरं जागणं. आणि जग दिसणं म्हणजे स्वप्नावस्था. जग दिसणं म्हणजे काय? स्वप्नावस्था. आता जग दिसून राहिलं म्हणजे काय आहे? हे जग दिसून राहिलं पहा. मलकावर दिसून राहिलं, मुंबई दिसून राहिलो, आपलं रशिया दिसून राहिलं, युक्रेन दिसून राहिलं. काय आहे? काय आहे? स्वप्नावस्था. मुंबई, हैदराबाद, दिल्ली, कलकत्ता, तुम्ही आम्ही काय दिसून राहिलं? हे स्वप्न आहे. म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत जागणं हे फार मोठं स्वप्न आहे. जसं आपण स्वप्नामध्ये रात्री गाढ झोपलो म्हणजे सुषुप्ती, गाढ झोपल्यानंतर आपल्याला काय पडते? स्वप्न पडते. ते स्वप्न किती तासाचं? 2 तासाचं ना, 3 तासाचं किंवा रात्रभर धरा तुम्ही जास्त. पण जन्मल्यापासून मरेपर्यंत हे जे आहे हे एक सर्वात मोठं स्वप्न आहे. स्वप्नच आहे, मोठं स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न म्हणतात त्याला, जन्मणं आणि मरणं. मग या दोन्हीच्या मध्ये जे आहे ते स्वरूप साक्षात्कार. म्हणजे जिथं स्वरूप साक्षात्कार झाला म्हणजे जन्मणंही नाही, मरणंही नाही, काही शिल्लक नाही राहत. बरोबर आहे? हा. मग जग दिसणे म्हणजे स्वप्नावस्था. वेदांत शास्त्रामध्ये ज्ञानात्व दिसणे म्हणजे स्वप्न. वेदांत शास्त्र ज्ञानात अनेक प्रकार, आपण झोपल्यानंतर अनेक प्रकारचे दिसते, त्याला आपण स्वप्न म्हणतो. तसं हे सुद्धा काय आहे? जागी राहणं हे सुद्धा काय आहे? स्वप्न आहे. म्हणजे स्वप्न, ज्ञानात्व दिसणे म्हणजे स्वप्न. आणि अव्यवहार्य स्थिती म्हणजे स्वरूप जागृती. या स्वरूप जागृतीमध्ये व्यवहार नाही. ज्याला आत्मज्ञान झालं, आत्म्याची जागृती झाली, मी आत्मा आहे हे कळलं, जो त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, बरोबर आहे, त्याच्या ठिकाणी तो अव्यवहार्य आहे. म्हणजे त्याला देहाचं भान राहत नाही, म्हणजे तो अव्यवहार्य झाला, म्हणजे तो देव झाला. हे पोकळी काय? अव्यवहार्य. याच्यामध्ये ब्रह्म आहे की नाही? याच्यामध्ये परमात्मा आहे की नाही? या पोकळीत, वरच्या पोकळीत पहा, आहे की नाही परमात्मा? मग हा व्यवहार करते काय? ही पोकळी आहे. आता या पोकळीमध्ये पूर्ण ब्रह्मतत्व ओतप्रोत भरलेला आहे. आता मी जर बोललो ये देवा ये देवा, येईल का तो? अरे काय तो कसा आहे? तो निर्गुण आहे, अव्यवहार आहे, त्याच्यात व्यवहार नाही ना. त्याला जवळ ये रे, हो ये, हे काम कर, जा एक जेवारी घेऊन ये. जाईल का? आणि तुमची जेवारी आणेल का? तुमची जेवारी आणण्याकरता काय पाहिजे? तिकडे
विठ्ठल हसत नाही म्हणजे समजत नाही काय अरे विठ्ठल हसून राहिले आता मुद्दा वाचतील मी आजपर्यंत सुद्धा हसत होतो. अरे मोठा मजेशीर काम आहे, याच्याच करता सत्संग पाहिजे. बर ठीक आहे. गेलं झोपा. हा मग अव्यवहार्य स्थिती होणे म्हणजे खरोखर स्वरूप जागृती. ज्याला स्वरूपाची जागृती झाली बरोबर आहे तो अव्यवहारी. त्यानं व्यवहार केला काय आणि नाही केला काय त्याच्यावर काही परिणाम होत नाही. अशी स्वरूप जागृती प्राप्त झाली असता कार्यासह कारणही शिल्लक राहत नाही. कार्यही नाही कारणही नाही. त्या कार्याचा आणि कारणाचा अत्यंत अभाव होतो. अत्यंत अभाव होतो. हे ओवीचं रहस्य आहे. कारणही नाही कार्यही नाही. काहीच नाही. कार्य कारण खलास. कारणाशिवाय कार्य नाही, कार्याशिवाय कारण नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला कार्य आणि कारणाचं मी मागे उदाहरण सांगितलं होतं ना. माती कुंभार येतो, कार्य करतो, कुठली घेतो, माती घेतो. कारण कोणतं? हा हा आहे का नाही. कार्य आणि कारणाशिवाय जमतच नाही. पण या ठिकाणी ज्या वेळेस स्वरूपाची जागृती होते त्यावेळेस तिथं कार्यही राहत नाही, कारणही राहत नाही. कार्य आणि कारणाचा अत्यंत अभाव होतो. हे हे या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे. निदे लेने भातारे जे विये चराचरे जेचा विसावला नुरे आंबुले पनकी. 37वा श्लोक. प्रकृतीचा भरता. भरता म्हणजे नवरा. काय भरता म्हणजे नवरा. प्रकृतीचा भरता कोण? पुरुष. हा तो अज्ञान निद्रेत जेव्हा असतो ज्या वेळेस प्रकृतीचा पुरुष म्हणजे प्रकृतीचा नवरा ज्या वेळेस अज्ञान निद्रेत असतो. मग तुम्ही अज्ञान निद्रेत आहे काय? नाही म्हणजे समजलं तुम्हाला. तुम्ही अज्ञान बरं मलकापूर अज्ञान निद्रेत आहे कारण त्यांना स्वरूपाची प्राप्ती झालीच नाही. अरे वा हुशार. पहा पुन्हा एकदा वाचून दाखवतो. प्रकृतीचा नवरा जो पुरुष तो अज्ञान निद्रेत जेव्हा असतो तेव्हा ही चराचराची उत्पत्ती होते. हा पुरुष अज्ञान निद्रेत असला की ते काय करते? सर्व जगाची उत्पत्ती करते. चराचर सृष्टी उत्पन्न करते. तो अज्ञानात असला तर बरोबर आहे. आणि त्याच्या ठिकाणी तो जर ज्ञानात असला तर ती राहत तिथं काही घेणं देणं. मग पहा प्रकृतीचा भरता जो पुरुष तो अज्ञान निद्रेत जेव्हा असतो तेव्हा ती चराचराची उत्पत्ती करते. अज्ञान निद्रेत असलं ती चराचराची उत्पत्ती झाली. आता ही जी चराचराची उत्पत्ती होऊन राहिली तो अज्ञान निद्रेत आहे म्हणून चराचराची उत्पत्ती. चर असो का अचर असो. तसं जर पाहिले ब्रह्मांडाची गोष्ट जर पाहिले तर तो अज्ञान निद्रेत आहे म्हणून जगाला त्याची ओळख नाही. बरोबर आहे. तेव्हा तो चराचराची काय करतो? उत्पत्ती करतो. जेव्हा त्या पुरुषाला स्वस्वरूपाची जागृती प्राप्त होते ज्यावेळेस त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते त्यावेळेस ही प्रकृती काय करते? चराचरासह वर्तमान त्या पुरुषाच्या ठिकाणी मस्त आरामशीर विश्रांती घेते. काय तेवढाच आराम. मग पुरुषाला स्वस्वरूपाची जागृती ज्या वेळेस होते म्हणजे कोणाला? तुम्हाला. असं काय म्हणा हे बरोबर आहे. म्हणजे तुमच्याहून जर घेतलं तर तुम्हाला हा विषय कळेल. मलकापुरावरून म्हटलं तर हा विषय कळेल. समजा तुम्हाला तुमचं मलकापूरचं साठं लोट. हा
तुम्ही स्वरूपाची प्राप्तीवाले ते ते त्यांना प्राप्त अज्ञान नाही काय. हा, मग त्याच्यावरून घेतलं तरी विषय कळेल. मग पहा, जेव्हा त्या पुरुषाला स्वरूपाची जागृती प्राप्त होते, म्हणजे स्वरूपाचा अनुभव ज्या वेळेस येतो, तेव्हा ती प्रकृती काय करते, हे चराचरास वर्तमान पुरुषाचे ठिकाणी विश्रांतीला प्राप्त होते. पुरुषाचे सर्व चराचर त्या विश्रांतीला प्राप्त. आणि महाविनाशाच्या वेळेस असं आहे, जो महाविनाश होतो काही शिल्लक राहत नाही, त्यावेळेस ती प्रकृती त्या त्या पुरुषामध्ये किंवा ती माया त्या ब्रह्मामध्ये काय होते, एकरूप होऊन जाते. शिल्लक फक्त ब्रह्मच राहते. पण आपल्याला आपल्यावरून हा विषय घेतला तर कळेल, बरोबर आहे. कारण आपल्याला त्याचा अनुभव म्हणून आपल्यावरून हा विषय घेऊ आपण. हा, मग ते पुरुषाला जर स्वस्वरूपाची प्राप्ती झाली, तेव्हा प्रकृती काय करते, चराचरास वर्तमान सर्व पुरुषाच्या ठिकाणी ती काय करते, विश्रांती घेते. कारण बाबा पुरुष जागी झाला, त्याला स्वरूपाची प्राप्ती झाली, आता आपलं काही शिल्लक राहिलं नाही. मस्त आरामशीर विश्रांती घेते ते. जागी कोण असतो, फक्त पुरुष, बरोबर आहे. म्हणजे तिचा अत्यंत अभाव होतो. कोणाचा, प्रकृतीचा. जेव्हा प्रकृती अत्यंत भावाला प्राप्त होते, आता उलट घेतलं, जेव्हा प्रकृती अत्यंत भावाला प्राप्त होते, तेव्हा पुरुषाचे ठिकाणी जगत कर्तृत्वाची नवरेपणा उरू देत नाही. जगत कर्तृत्वाचा जो नवरेपणा आहे हे ती उरू देत नाही. पण प्रकृतीचा अत्यंत अभाव असला तर, प्रकृतीचा अभाव असला, जेव्हा प्रकृतीचा अत्यंत अभाव असला, तो अत्यंत अभावाला प्राप्त झाली प्रकृती, तेव्हा पुरुषाच्या ठिकाणी जेव्हा जगत कर्तृत्वाचा जो नवरेपणा आहे, तो जगत कर्तृत्वाचा नवरेपणा ती शिल्लक ठेवत नाही. नवरेपणा शिल्लकच ठेवत नाही. सर्व काम कोण करते, प्रकृती करते. बरोबर आहे की नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो विशेष स्वरूपाने निजला असता, आता विशेष स्वरूप आहे बरं, तो विशेष स्वरूपाने निजला असता, म्हणजे स्वरूपाची प्राप्ती ज्याला झाली असा पुरुष विशेष स्वरूपानं तो निजला, हा बरोबर आहे. म्हणजे याची प्राप्ती नाही, असा विशेष स्वरूपाने निजला असता कोण, तो म्हणजे पुरुष. ती प्रकृती चराचर जग व्याली, संपूर्ण जगाची निर्मिती तिनं केली, तो झोपला. ती प्रकृती व्याली नाही, सर्व प्रकृतीची निर्मिती झाली. कारण हा विशेष रूपानं झोपला, विशेष रूपानं झोपला. त्याच्यामुळे सर्व चराचर जग तिनं निर्माण केलं. झोपू द्या, मी आहेस ना. मी सांभाळते सर्व, झोपू द्या, झोपा. मग मलकापुराचा सांभाळ कोण करून राहिलं, प्रकृती. व्यवहार कोण करून राहिले, प्रकृती. आणि इथं व्यवहार कोण करते, प्रकृतीचा संबंध नाही. त्याच्यामुळे व्यवहार होतो, तो आहे म्हणून. मग ब्रह्मा आणि माया याची गोष्ट अशीच आहे. जसं प्रकृती पुरुष आणि ब्रह्मा आणि माया एकच आहे बरं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विशेष स्वरूपाने तो निजला असता प्रकृती काय करते, चराचर जग काय करते, उत्पन्न करते. आता हे चराचर जग उत्पन्न झाले की नाही, ब्रह्मा आणि माया या ठिकाणी आपण समजू, ब्रह्मा आणि माया. तर आता माया आहे की नाही, म्हणजे जगाची उत्पत्ती आहे की नाही. 4 खाणी, अंडज, उद्भिज, जारज आणि स्वेदज अशा प्रकारच्या 4 खाणी आहे की नाही, आहे की नाही. पहा,
पशु झाले, पक्षी झाले, तुम्ही झाले, अमुक झाले, टमुक झाले, सर्व 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 चार खाणी म्हणजे व्याली म्हणजे निर्माण केलं त्यानं. कोणा? प्रकृतीनं. कारण तो विशेषत्वाने विशेष रूपाने तो निघला. झोपेला आहे. ऐकून घ्या, तो झोपलेला आहे. तो झोपलेला आहे म्हणून जगाची उत्पत्ती, पण त्याच्याशिवाय नाही. तो झोपलेला आहे, त्या स्वरूपाची प्राप्ती नाही, आत्मा ओळखला नाही, बरोबर आहे, म्हणून जग व्यवहार. म्हणजे हा झोपला. व्यवहार कोण करू राहिलं? प्रकृती. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानात, त्याच्या ज्या वेळेत पहिले होऊन गेलं ना, त्याच्या विशेष स्वरूपाचं जे अज्ञान होतं, हा, त्यावेळेस ती व्याली. व्याली म्हणजे सृष्टी उत्पन्न केली. कशाच्या स्वरूपात? त्याच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानात. तो अज्ञानात आहे. मग तो अज्ञानी असं नाही बरं. हा, तो अज्ञानात आहे. तो अज्ञानात आहे. किंमत कोणाला? समजून आलं? हा, म्हणजे त्याच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानात ती व्याली. म्हणजे तिने जगाला काय केलं? निर्माण केलं, जगाची उत्पत्ती केली. जसं रज्जूच्या विशेष रूपाचे न कळण्यात सर्प वाचला आहे. दोरी, बरोबर आहे. दोरी कळली नाही, मग त्या ठिकाणी काय वाचला? सर्प. पण रज्जू रूपाने कळली असती तर सर्प भासला नसता. हे कुठलं काय? पुन्हा वाचून दाखवतो पहा. हा, रज्जूच्या विशेष रूपाचे न कळण्याने, रज्जूच्या म्हणजे दोरीला म्हटलेलं आहे विशेष रूप दोरीचं. मग या दोरीच्या रज्जूच्या विशेष रूप कळलं नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय वाचलं? सर्प वाचलं. अरे बापरे, होती दोरी पडलेली आहे का नाही. पण आपल्याला काय वाटलं? हा सापच आहे तो रज्जू. म्हणजे रज्जूचं विशेष ज्ञान आपल्याला कळलं नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सर्प वाचला. मग रज्जू रूपाने कळली जर असती, जर रज्जू दोरीच्या रूपाने जर कळली असती तर तो सर्प भासला नसता. कारण सर्प नाहीच ना, तो आहे काय? दोरी. हा, रज्जू मुळीच कळली नसती तर सर्प भासला नसता. रज्जूच्या विशेष रूपाचे अज्ञान आहे. या ठिकाणी रज्जूचं विशेष रूपाचं अज्ञान आहे. म्हणजे रज्जूविषयी अज्ञान निर्माण झालं. वास्तवात रज्जू कशी आहे? रज्जू कसा आहे? खरोखर रज्जू आहे, खरोखर दोरी आहेच, पण त्या रज्जूच्या अज्ञानामध्ये, विशेष रूपाच्या अज्ञानात आणि सामान्य रूपाच्या ज्ञानात सर्प भासत असतो. आणि याच्या अगोदरचा श्लोक तोच झाला. विशेष रूपाच्या अज्ञानात आणि सामान्य रूपाच्या ज्ञानात सर्प भासत असतो. सर्प भासला, सामान्य रूप. दोरी आहे, तिच्यावर सर्प भासला. सर्प नाही, काय आहे? दोरी आहे हे कळली. काय? विशेष रूप. बरोबर आहे. तसे ब्रह्माच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानात आल्या ठिकाणावर सुरुवातीला आपला पहिला श्लोक आपण घेतला. ब्रह्माच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानात, म्हणजे ब्रह्माचं जे विशेष स्वरूप आहे त्याच्या अज्ञानात व सामान्य स्वरूपाच्या ज्ञानात जगत भासते. सामान्य स्वरूपाचं जर ज्ञान आहे तर तिच्यामध्ये जगत भासते, आणि सामान्य स्वरूपाच्या ज्ञानामध्येच जग भासते. कारण ते सामान्य आहे. पण विशेष असलं म्हणजे जग भासत नाही. विशेष ज्ञान असलं, अज्ञान असलं तर जग भासत नाही. म्हणून तो निजला असता की सर्व चराचर निर्माण कर. तो झोपला की संपूर्ण चराचर काय होते? म्हणजे आता तो झोपलाची जागी आहे,
झोपला, तो झोपला म्हणून चराचराची उत्पत्ती आहे. काय आहे की नाही? अरे मलकापुरातले म्हणा का तुम्ही म्हणा, तो झोपला की नाही? तो झोपला. आता ब्रह्मा आणि माया या दोन गोष्टीवरून सांगतो. आता तो झोपला, बरोबर आहे. म्हणून चराचर निर्मिती होऊन राहिली, जगाची उत्पत्ती होऊन राहिली, तिन्ही लोकांची उत्पत्ती होऊन राहिली, कारण तो निजलेला आहे. बरोबर आहे. आणि ती जर नाहीशी झाली, कोण? प्रकृती जर नाहीशी झाली तर याला अंबुला म्हणतात. प्रकृती जर नाहीशी झाली तर प्रकृतीला काय म्हणतात? अंबुला. अंबुला म्हणजे नवरा. नवरा म्हणणेपणा देखील तो शिल्लक राहत नाही. काय? ती जर नाहीशी झाली, कोण? प्रकृती जर नाहीशी झाली, प्रकृती जर शिल्लक राहिली नाही, प्रकृती जर शिल्लक राहिले नाही तर नवऱ्याला नवऱ्याचा नवरेपणाच राहत नाही. अरे प्रकृती गेली, माणूस मेला, प्रकृती नवऱ्याचा नवरेपणा कुठं राहिला? समजलं? राहिलं काय? नाही. मग आता नवऱ्याचा नवरेपणा आहे की नाही? हा आहे, नवरेपणा आहे. बरोबर आहे. कारण बायको असेल तोपर्यंत नवऱ्याला नवरेपणा. अरे बायको आहे म्हणून नवऱ्याला नवरेपणा, आणि बायकोच नाही तर नवऱ्याला कोण म्हणते? अरे बायकोच नाही तर नवरा कोणाचा? हे नवरा बायको प्रकृती पुरुष म्हणजे ब्रह्मा आणि माया, म्हणजे शिव आणि शक्ती. आजची शिवरात्र कळलं? हा. मग बायको असेल तोपर्यंत नवऱ्याला नवऱ्याचा नवरेपणा असतो. कोण? बायको असेल तोपर्यंत नवऱ्याचा नवरेपणा. आता बायकोच नाही, नवऱ्याचा नवरेपणा काय राहिला? का बायको? त्याला नवरा कोण म्हणेल? अरे बोला, बरोबर आहे का नाही? अशा करून राहिली ना. तर प्रकृती आहे, प्रकृती आहे म्हणून पुरुष, पुरुषाचा नवरेपणा आहे. आणि प्रकृतीच नाही तर त्या पुरुषाचा नवरेपणा शिल्लक कुठं राहील? पुढे शिल्लक पण राहिला का नवरेपणा? तो हे काय तो गेली, मी काय तो मला नवरा कोण म्हणला? कळून राहिलं ना, प्रकृती आणि पुरुष. बरं. हा. अरे बाबा लय कठीण आहे, समजून सांगणे कठीण आहे. पण आता ते आता चला, आता श्रीपाद बाबाच्या कृपेने बोलून राहिलो. नाही तर हे आता काय बरंच बरं आहे, काय बोलावं कसं बोला हे आम्हाला कळत नाही. पण आता व्यासपीठ आहे नाही काय, व्यासपीठावर बसलो, श्रीपाद बाबाची कृपा, मालिकेची कृपा, गुरु परंपराची कृपा, सर्व टकोऱ्या रादळलं म्हणून बोलून राहिलो. नाही तर बोलणं जमते का? कोण बोलतो? तोच बोलतो. सद्गुरूच्या मुखातूनच शब्द निघतात. आपले थोबाळा काय कामाचं, आरामाचं? झोपा येत ना, गंमत करू काय? त्या वृषाला झोपली का तिकडे? बर. जव कांतू लेपो बैशे 38वा ओवी. जव कांतू लेपो बैशे तव नेनिये जिच्या दोषे जिये दोघे आरेशे जिया दोघा. माऊलीचे ओव्या, माऊलीचे शब्द काय आहे काहीतरी. बरोबर आहे.
आहे म्हणजे आहे. कळते नाही कळते. मग प्रकृतीमुळे जेव्हा नवरा अज्ञानाच्या आवरणात लपून बसला, काय प्रकृतीमुळे हा जो नवरा आहे हा अज्ञानाच्या आवरणात लपून बसला. मग अज्ञानाचं आवरण आलं त्याच्यावर कोणामुळे? हा, कारण आवरण आलं ना अज्ञान. जोपर्यंत हे जागृत होत नाही तोपर्यंत, हे जागृत होत तोपर्यंत प्रकृती विचारा समजा. मग प्रकृतीच्या मुळे जेव्हा नवरा अज्ञानाच्या आवरणात लपून बसतो तेव्हा तो विशेष रूपाने कळत नाही. अज्ञानाच्या आवरणात, या प्रकृतीमुळे तो अज्ञानाच्या आवरणात लपून बसतो. आता तो अज्ञानाच्या आवरणात जर लपून बसला तर विशेष रूपाने तो परमात्मा कळतच नाही. बरोबर आहे. म्हणून प्रकृती आणि पुरुष हे दोघे परस्परांना आरशासारखे आहेत. हे प्रकृती हा पुरुष दोघे आरशासारखे आहेत. आता तुम्ही म्हणता ना आपलं तोंड आरशामध्ये दिसते, बरोबर आहे, पण हे प्रकृती पुरुषाचं नातंच तसं आहे. कसं नातं आहे, काय आहे, कसं काय आहे, कोणाचं डोकं चालत नाही, कधी चालणारही नाही. लय विचित्र काम आहे. अशी विचित्र प्रकृती पुरुषाची जोडी, नवरा बायकोची जोडी तुम्हाला ब्रह्मांडातही सापडणार नाही. पण ते आपल्याला कशी सापडली काय लय कठीण काम आहे. नाही, त्याचा विचारच केला जात नाही. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे दोघे परस्परांना काय आहे, आरशासारखे आहेत दोघ जण. म्हणजे आरशात जसे आपले प्रतिबिंब पडावे, आरसा समोर घेतला की आपल्या आरशामध्ये समोर तिकडे आपलं थोबाडा दिसते, म्हणजे आपलं प्रतिबिंब दिसते, नाही काय. त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष म्हणजे दृष्टत्व आणि दृश्यत्व परस्परावर ते अवलंबून आहे. पुन्हा दृष्टत्व आणि दृश्यत्व. दृष्टत्व म्हणजे आत्मा आणि दृश्यत्व म्हणजे पाहणं डोळ्यानं. आत्मा पाहतो का डोळ्यानं? आता ही प्रकृती आहे, आत्मा डोळ्यानं पाहतो का? बोलत जा मग. अरे याला दृष्टत्व आणि दृश्यत्व केव्हा आलं? ज्या वेळेस प्रकृती आणि पुरुष हे एकमेकावर अवलंबून असले तरच दृष्टत्व आणि दृश्यत्व येते. दृश्यत्व म्हणजे डोळ्यानं हे दृश्यत्व. आता दृश्यत्व जे आहे हे जे पाहतो हे परिणामकारक आहे, हे बदलणार आहे. पण कोणामुळे पाहतो? दृष्टत्वामुळे. बरोबर आहे. त्याचं विवरण असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्यावेळी परमात्मा तिच्या आवरण दोषामुळे लोपला जातो, तिचं आवरण दोष आलं, तिच्या आवरण, आता त्याचा तिचं जे आवरण दोष आहे हा परमात्मा लोपला गेला. आता पहा, हे प्रकृती म्हणजे आवरण आहे, त्याच्यामुळे हा परमात्मा लोपला. ब्रह्मांडामध्ये पहा, तिचं आवरण दोष आहे, तिच्यामध्ये आवरण दोष आहे, म्हणून ते ब्रह्म लोपलं. आवरण दोष कोणामुळे? कोणाचा आवरण दोष? प्रकृतीचं. आपल्याला समजण्याकरता आपण आपलंच पाहू. आता ब्रह्मन माया म्हटलं हे लय मोठं, कधी बोलत बसलं तर ती वेळ वाच नाही, आपल्यावरच पाहू आपण. आत्म्यालाच परमात्मा म्हणू, म्हणजे आपल्याला हा विषय लवकर कळेल. ज्यावेळी परमात्मा तिच्या आवरण दोषामुळे लोपल्या जातो, आता ह्या आवरण जायचे, हे आत्मा अंदर आहे की नाही अंदर, मग या आत्म्याला कोण घातलं? मग हा आवरण दोष नाही का? हा आवरण दोष आहे की नाही? मग परमात्मा लोपला. कशामुळे? तिचं आवरण आहे, हात पाय नाक डोळे का हे आवरण दोष आलं. म्हणजे विशेष रूपाने आच्छादित होतो, तो विशेष रूपाने आच्छादित होतो. कोण? परमात्मा. त्यावेळी ते यथार्थ स्वरूपाने कळत नाही. तो विशेष रूपानं आच्छादित झाला की तो
यथार्थ रूपानं स्वरूपानं कळत नाही, स्वतःला कळत नाही. कारण विशेष रूपाने तो आच्छादित होतो. तो विशेष रूपाने आच्छादित झाला म्हणून कळला नाही. कारण आवरण कोणाचं? प्रकृतीचं. मग यथार्थ स्वरूपाने कळत नाही, खरं त्याचं स्वरूप कळत नाही. आणि परमात्मा विशेष स्वरूपाने कळला नाही, परमात्मा विशेष स्वरूपाने कळला नाही, तेव्हा तिचे दोष म्हणजे व्यवहार किती होतात हे मात्र कळत नाही. परमात्मा जर विशेष रूपाने कळत नाही, ज्या वेळेस परमात्मा हा विशेष रूपाने कळत नाही, त्यावेळेस तिचे दोष म्हणजे तिचे व्यवहार किती होतात आणि काय होतात हे कळत नाही, कोणालाच कळत नाही. अगणित दोष निर्माण होतात, तिचे अगणित दोष निर्माण होतात. जगात किती आहे? 4 खाणी आहे, प्रत्येकाचे दोष याचे अलग याचे अलग याचे अलग याचे अलग. मलकापुरात हैदराबाद, युक्रेन, रशिया, अलग 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 प्रत्येकाचे दोष आहेच का नाही? अरे आहेच का नाही? प्रत्येक माणसामध्ये तो दोष आहेच की नाही? मग कळतात काय? हे किती झाले? अबाबाबाबा असंख्य दोष झाले. कळतात काय? नाही कळत. आता का कळत नाही? तो परमात्मा विशेष स्वरूपाने कळत नाही, तेव्हा तिचे दोष म्हणजे परमात्मा विशेष स्वरूपाने जर कळला नाही तर तिचे जे दोष आहे हे दोष व्यवहारात किती होतात हे मात्र कळत नाही. उदाहरणार्थ उदाहरण दिलं पहा, हे समजण्याकरता. बरं, आकाशात अनेक चांदण्या कशाच्या केल्या असतील? आकाशामध्ये तुम्ही आता आपण इथलं सत्संग सुटलं की बाहेर जायचं आणि वर पाहायचं आकाशात, ह्या चांदण्या कशा केल्या असतील सांगा. अरे समजते काय? बरं किती आहे? मोजा जमेल? मग आकाशात अनेक चांदण्या कशाच्या केल्या असतील, कशाच्या झाल्या आहे? कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते. शास्त्रज्ञ शोध लावून लावून खंडेगार झाले, पण मेळ बसून राहिला आणि कधी बसणार? फक्त चालूच आहे. तुम हम, हमारा ए राज्य है, तुम्हारा ए राज्य है, बम्बार्डिंग. चलो चलो, हो म्हणते हम जितेंगे, हो म्हणते हम जितेंगे. अरे वा अरे वा. अगणित दोष आहे ना. मग उदाहरण दिलं बा, आकाशामध्ये अनेक चांदण्या कशाच्या केल्या असतील? आकाश काय पिंजून केले असेल? आकाशाला पिंजलं काय? पाणी काय विरघळून केले असेल? प्रश्न आहे. किंवा एकाच पंचमहाभूतापासून एकाच पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश. पंचमहाभूतापासून एकाच पंचमहाभूतापासून विषय निर्माण झालं आणि अमृतही निर्माण झालं. पंचभूत किती? एकच. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे पंचमहाभूत झाले. मग या पंचमहाभूतापासून विषय निर्माण झालं आणि अमृतही निर्माण झालं. पण कसे झाले? तिनं मिश्रण केलं काय पंचमहाभूतानं की अमृत बनेल? तिनं मिश्रण केलं काय की विषच बनेल? हे मात्र कोणीही जाणू शकत नाही. आतापर्यंत जाणलं कोण? समजलं कोणाला? नाही, काहीच कळत नाही. पंचमहाभूताचं जे काय चालू आहे हे मात्र कोणा? अरे पंचमहाभूताला जर कळत नाही, या प्रकृतीला जर कळत नाही, तर मग तो त्या पुरुषाला काय कळेल? कळेल? कळणारच नाही. काहीच कळत नाही. हा सगळा कोणाचा व्यवहार आहे? हा सगळा कोणाचा व्यवहार आहे? तिचा म्हणजे प्रकृतीचा, मायेचा व्यवहार आहे. काय करते सोंगो, कसे करते सोंगो, काहीच कोणाला काहीच कळत नाही. कसं काय वीज बनवते, कशा चांदण्या बनवते, काय करते, काय काय. अरे अरे अरे, कशाला डोकं लावता? आपल्या कामात हे काम करा, आपला प्रबोध सुरू ठेवा. रिकामी काय करणं पडतं? पण नाही,
साऱ्या जमान्याच्या उठाठेवी आमच्या. तो प्रबोध राहायला बाजूले, नाम राहायला बाजूले, साऱ्या जमान्याच्या उठाठेवी, साऱ्या जमान्याच्या उठाठेवी. कोण दिसत नाही. बरोबर आहे, समजून आलं ना. लय मजेशीर आहे. कळलं तर मजेशीर, नाही तर काय लावलं काय. कठीण आहे रे बापा. कोणाची भाषा? माऊलीची भाषा. हा, काही कळत नाही. हा सगळा व्यवहार तिचा आपण पाहावा कसा केला, तिनं हा व्यवहार कसा केला हे मात्र विचारू नये. त्याचं कारण अशा अनंत कल्पित वस्तू निर्माण करून दाखवणे, अनंत कल्पित वस्तू निर्माण करून दाखवणे हा तिचा दोष. कोणाचा? अनेक कल्पित वस्तू भासणे किंवा निर्माण करणे हा तिचा दोष. का? किती पॉवरफुल वस्तू आहे प्रकृती, किती पॉवरफुल आहे. सर्व कल्पित वस्तू निर्माण करून दाखवते. साखर, माती, काय काय आहे, काय काय आहे, काय काय करून दाखवते बाप्पा. कठीण काम. प्रकृती जेवढे काही काय म्हणतात त्याले भूत बादान, काय म्हणतात त्याले मंत्रण यंत्रण, कमुकण तमुकण धमुकण, काय 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 सोंग आहे ते तिचं तिलाच माहिती. काय काय करते काय नाही. कोणाचं काम आहे? सर्व प्रकृती. तो तर ठोंबे आहे, काही घेणं देणं नाही. सर्व ठेका तुला गेला. हे काय करायचं आमच्या इथं होत काय आहे म्हणजे आहे नाही काय. काय बोलतो का मी तुम्हाला? तुम्ही माझ्या वेगळे आले बरं. काही बोलतो काय? बोलते कोण? नाही सांगाल तुम्ही कोणी बोलतो? मी बोलतो. हा बरं आहे, चुपचाप सर्व ठेका तिकडे. कठीण रे बाबा, कठीण कठीण. दुर्गेशनेच विचारा. कारण मग बोलतो का मी? बोलतो का? नुसता बोलतो. त्याने ठसत माहित आहे ना, बोलतो माहित आहे. आणि मी नुसतं चुपचाप येण्यासारखा ठोब्यासारखा बसेल. तसंही पुरुषाचं काम आहे. नाही बिचारा बसेल. आणि सगळे कामं कोण करते? तीच करते. सरळ ठेकायची नाही गेलं. तुम्ही थांबा, तुम्ही बघा आहेत ना मी बाहेर सोडा तुम्ही. मलाच काम सांगतो आणि आता म्हणता की तू सगळे काम करतो, मी कशाला राहतो उलटच सांगता तुम्ही. हे बा, हे चूक आहे का? बरोबर आहे. प्रकृती पुरुषाचं आहे की नाही? मग हे चूक आहे का? कोण चूक म्हणेल? चूक नाही, हे बरोबर आहे. व्यवहारामध्ये असंच आहे ना, असंच आहे की नाही व्यवहारात? मग खोटं बोललो का मी? मी खोटं बोलीन का? खोटं असलं आमच्या घरी या तुम्ही. बाळूभाऊली विचारा, फिरका बाईले विचारा, रामाले विचारा. व्यवहार कोणाचा? प्रकृतीचा. आणि तो पुरुष सोन्यासारखा. कठीण रे बापा, हे हमेशा येतात. कसं हे हमेशा येतात ना, काही तो अनुभव आहे. आता बाकीचे कधी हमेशा येतच नाही, तर ते काय समजणार आहे? कोण ठोबे आहे, कोण काम करणार आहे?
काय अल्पेश बरोबर आहे की नाही? बरोबर आहे? हा, काय बरोबर आहे म्हणजे बरोबर आहे. बर बर. हा सगळा तिचा व्यवहार आपण पाहावा कसा केला हे मात्र विचारू. परंतु अनंत कल्पित वस्तू निर्माण करून दाखवणे हा तिचा दोष आहे. तिचंच कामच आहे ना. आपण म्हणतो या संतानं खूप चमत्कार केले, या संतानं खूप चमत्कार केले. हे कोण केले? मायेने केले. हे बा माऊलीने चमत्कार केले. जेवढे संत होऊन गेले प्रत्येक संतानं चमत्कार केला. हा कोण केला? प्रकृतीने केला, मायेने केला. तो काहीच करत नाही. तो तसाच्या कारण कारण ती प्रकृती मायेशी संलग्न आहे. प्रकृती आणि माया अलग नाही, दोन्ही एक. जसं लाईट आणि लाईटचा प्रकाश एक की अलग, सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एक की अलग, तशी प्रकृती मायेपासून अलग नाही, माया प्रकृतीपासून आपल्या प्रकृती पुरुषापासून अलग नाही, पुरुष प्रकृतीपासून अलग नाही. हे दोन्ही कसे आहेत? एकच आहे. आणि दोन्ही पॉवरफुल वस्तू आहे. दोन्ही पॉवरफुल वस्तू आहे. प्रकृती आणि पुरुष दोन्ही कसे आहेत? पॉवरफुल वस्तू आहे. हा, कल्पित वस्तू भासवणे म्हणजे दोष. कल्पित वस्तू भासवणं म्हणजे हा काय निर्माण झाला? दोष निर्माण झाला. कल्पित वस्तू ज्या गोष्टीचा आम्ही विचार करतो, कल्पना करतो, की ती वस्तू भासवणं याला दोष म्हणतात. बरोबर आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी या या कल्पित वस्तूला किंमत दिली नाही. आहे ना ते वाक्य? ते काय? वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. खोटं आहे का? सिद्धी लावे पिशे अन्य रे आहे का नाही? मग ते हे आहे, ते हे आहे. संत चमत्कार करतात, प्रकृती चमत्कार करते. संत काहीच करत नाही, त्याला काही घेणं देणं नाही ना. पण ते प्रकृतीला करावंच लागते. कशा करता? जगाच्या कल्याणाकरता करावं लागतं ते. मग सामान्य माणूस असं का नाही करू शकत? कारण ती जी प्रकृती आहे, ही प्रकृती नाही तर जी म्हणजे थोडक्यात म्हणजे ते ब्रह्म आहे आणि जी माया आहे, ही माया सत्वगुणी, शुद्ध सत्वगुणी, शुद्ध रजोगुणी, शुद्ध तमोगुणी. परंतु तेच जर खाली आली तर मलिन सत्वगुणी, मलिन रजोगुणी आणि मलिन तमोगुणी होते. म्हणजेच तो जीव होतो. आणि तो जीव झाला म्हणजे मग जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. आणि तो जीवच या दोषांना प्राधान्य देतो. हा, कसे चमत्कार केले माऊलीनं? आहे कसे चमत्कार केले माऊलीनं? माऊलीनं चमत्कार केले. कोण केले? प्रकृतीनं. कारण प्रकृती आणि पुरुष दोन्ही कसे आहे? ब्रह्मा आणि माया दोन्ही कसे आहे? एकच. तुम्ही आणि तुमची शक्ती अलग काही एक. हे फुल उचललं मी, ताकदा मायत म्हणून उचललं. हे उचललं, ताकदा म्हणून उचललं. म्हणजे मी आणि माझी शक्ती अलग की एकच आहे. तसं ब्रह्म आणि माया दोघांची म्हणजे ब्रह्माची शक्ती काय आहे? माया. त्यालाच म्हटलेलं आहे शिवशक्ती. बरोबर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो सामान्य स्वरूपात आहे तोपर्यंत ती अशी चमत्कारिक आहे. तो सामान्य स्वरूपात आहे तोपर्यंत ती अशी चमत्कारिक आहे की वाटेल ते करून दाखवते. पण तो सामान्य स्वरूपात पाहिजे. कोणत्या स्वरूपात पाहिजे? सामान्य स्वरूपात जर असला तर ती अशी चमत्कार करते. आणि सामान्य स्वरूपात नसला, विशेष स्वरूपात असला
की तिचं काही चालत नाही, ती त्याच्याशी एकरूप होते, ती शिल्लक राहत नाही. आता समजलं? समजून राहिलं? हा, म्हणून ती कल्पित आहे. आणि हा सर्व व्यवहारही तिचा कल्पितच आहे. जो काही व्यवहार चालला जगात हा सर्व कल्पित आहे, भास आहे एक. पण आम्ही त्याला काय करतो, म्हणतो त्याला, ते आम्हाला खरं वाटते. परंतु आपणास मात्र हे सर्व व्यवहार सत्य आहे. जे काही व्यवहार करून राहिले हे सर्व व्यवहार सत्य आहे, खरे आहे, असं ती आपल्याला भासवते, असं ती आपल्याला समजावायला लागते. व्यवहार सत्य भासवणं हे तिचं काम आहे. मात्र हा सर्व व्यवहार ती सत्य आहे अशी नुसती भासवते, पण तो व्यवहार सत्य असतो काय? नाही. अशा रीतीने तिचे अनेक दोष आहे. किती दोष आहे हे मात्र सांगता येत नाही. आणि या प्रकृतीच्या दोषामुळे, हा प्रकृतीचा दोष आहे. या स्वर्ग मृत्यू पाताळ जे काही आहे ना, हा सर्व दोष कोणाचा आहे? प्रकृतीचा दोष आहे. म्हणून जगाला परमात्मा कळत नाही. प्रकृतीच्या दोषामुळे परमात्मा कळत नाही. पण वेदांत ज्ञानी श्री गुरुची जर कृपा असेल तर मात्र कळायला सुरुवात होते, तो कळते. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज हेच पुढच्या ओळीतून सांगतात, अगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा आणि करीतचे आळवारा विश्वाभासू. अर्थात हे प्रकृती पुरुष म्हणजे एकमेकाला काय आहे, दोघ जण आरशीच आहे, एकमेकाला आरशीच आहे ते. म्हणून तिच्या अस्तित्वाला याची आवश्यकता आहे. हिचं जर अस्तित्व माहीत असायचं असेल, हे जर दिसायचं असेल तर कशाची आवश्यकता आहे? त्याची आवश्यकता आहे. अरे त्याची हा आहे म्हणून हे दिसते, आणि हा निघून गेला की हे चढते, नाही काय? किडे खातात, जाळून टाकावं लागते, माती होते. मग तिचं अस्तित्वाला, या अस्तित्वाला, या शरीराच्या अस्तित्वाला कोणाची आवश्यकता आहे? त्याची आवश्यकता आहे. व याच्या व्यवहाराकरता तिची आवश्यकता आहे. व्यवहार करायचे असले ना, व्यवहार करायचा असला तर तिची आवश्यकता आहे, ते पाहिजे. व्यवहाराला ती पाहिजे. हा व्यवहार करत नाही, याला आतापर्यंत कधी व्यवहार केला नाही आणि कधी करणार नाही. चुपचाप, तेरे भी चुप मेरे भी चुप, मैं सिर्फ देखता, तू कुछ भी कर, प्रकृतीला सांगून देतो. ते म्हणते बरं मी जाते व्यवहार, मी जाते बाजारात, हे आणते ते आणते, काय त्याला काय घेणं नाही. आजची गोष्ट आता तुम्ही खरं सांगा, लेखी बोले सुने लागे, नकतेले बोललं चपटेल लागते. आता काय करणार आहे? काही आहे काय इलाज होते? काहीच इलाज नाही. अरे जसं आहे तसं चालूच राहणार आहे. खोटं आहे का हे? खोटं आहे का? नाही. माऊली जे सांगतात तेच मी समोर आलो. फक्त तुम्हाला पटण्याकरता थोडस तेलमीठ लावून सांगावं लागते, नाही तर काही जरूरत नाही. बरं तेलमीठ लावून नाही सांगितलं तर कळेल का तुम्हाला? बरं तुम्ही हसतान का? पाचपांडेवा कशा करता हसतात? तेलमीठ लावून सांगतो पाचपांडेवा हसतो. हा, खोटं असेल तर कबूल करायचं आहे ना. बर, किंवा अशा ज्ञान स्वरूपता किंवा तिच्या सत्व गुणामुळे स्पष्ट होते आणि प्रकृतीचे अस्तित्व पुरुषामुळे सिद्ध होते. अशा रीतीने हे प्रकृती पुरुष एकमेकाचे विषय होण्याकरता दोघ जण काय आहे? आरसेच आहे. बरोबर आहे? किती वेळ 24 मिनिट वर झाले. बर, तर आज महाशिवरात्र शिव शक्तीपासून अलग नाही. आता वरचं जे निर्गुण निराकार असते ते शिवाचं पिंड, ती म्हणजे शिव, आणि खाली जे असते ती आहे शक्ती.
म्हणजे शिव आणि शक्ती अलग की एक एकच आहे. शिव शक्तीला बाजूला करू शकत नाही आणि शक्ती शिवाला बाजूला करू शकत, दोन्ही एकच. बरोबर आहे. शिव आणि शक्ती एकच आहे. म्हणून आपण या शिवरात्रीच्या दिवशी लोक पाया पडत असतील, आपणही पाया पडून राहिलो, कारण आपली शिवशक्ती कुठे आहे? शिवशक्ती मजेशीर आहे, म्हणून त्या शिवशक्तीला आपण नमस्कार केलेलाच आहे. किंवा असं गेलं तरी चालते. कोण करते? तीच करते. कोणामुळे करते? त्याच्यामुळे करते. राग येईल का दोघांना? नाही, कोणाला तर राग येणार नाही. तर काय तरी तुम्ही येड्या माणसं. तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण सर्वजण वराडे बुवा म्हणजेच कोण? ज्योतिताईंच्या घरी जमलो. ज्योतिताईनं आपली सगळी सोय केली, काही फिकीर नाही. तर झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.